नमस्कार, मी संघर्ष शुक्रे. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपण संघर्ष गाथा हा एक विशेष सत्र सुरू केला, ज्या सत्रामध्ये समाजात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष आपण दाखवणार आहोत. त्यांच्यामधलेच एक कल्पकता, नाविन्यता, सहानुभूती आणि समाजशील व्यक्तित्वाचे धनी, गोरगरिबांचे कैवारी यांना म्हटलं जाईल, दीनदुबळ्यांची सेवा करणारे आणि त्यांच्या मनात एक नवीन आशेची किरण निर्माण करणारे. मित्रांनो, अधिकारी कसा असावा ह्या प्रश्नाच्या उत्तरात जरी आपण यांचं नाव लिहिलं तरी तो उत्तर चुकीचे ठरणार नाही. आज आमच्यासोबत आहेत एक उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि सोबतच महापुरुषांचे विचार आपल्या लेखणीच्या मार्फत त्यांच्या विचारांची दिशा देण्याचा प्रयत्न करणारे गोंदिया जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले सर आज आमच्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं झकास मराठीवर. थँक्यू. सर, तुम्हाला पहिला प्रश्न असेल, आपल्या घरची परिस्थिती शैक्षणिक नव्हती, वडीलसुद्धा कापड दुकान चालवून आपल्या परिवाराचे पालनपोषण करत असत. त्यांची इच्छा अशी होती की आपण सुद्धा छोटं मोठं व्यवसाय करावं आणि त्यामुळे आपण सुद्धा ITI केलं आणि गावात एक कापडाची दुकान सोबतच इलेक्ट्रॉनिक सामान आपण दुरुस्ती करत होते. मग कापडाच्या व्यवसायाचा हिशोब ठेवणाऱ्या राजू खवलेच्या मनात जिल्ह्याचा हिशोब ठेवणारा बनायचं कसं आलं? सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. तुम्ही माझ्याविषयी फार चांगले शब्द वापरले. मी एवढंच म्हणेल की मी एक अतिशय सर्वसाधारण आणि सामान्य एक शासकीय कर्मचारी अधिकारी आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये माहुली जहागीर नावाचं माझं गाव आहे आणि या गावामध्ये मी वाढलो, लहानाचा मोठा झालो. वडिलांचं कापडाचं दुकान होतं आणि वडिलांना असं वाटायचं की छोटंसं दुकान होतं ते. वडिलांना असं वाटायचं की आपल्या मुलाने पण हा व्यवसाय पुढे चालवावा आणि मग त्यांना असं वाटायचं की बाबा हा जर का अधिक शिकला किंवा वेगळं म्हणजे हा जर का पुढे शिकत गेला तर कदाचित त्याला आपल्या कापड व्यवसायामध्ये रस राहणार नाही आणि कदाचित अधिक शिकला तर याच्या शिक्षणावर पण खर्च करावा लागेल आणि त्याच वेळेला याला कदाचित नोकरी लागणार नाही, याला वैफल्य येईल. त्यांच्या मनामध्ये अशी दृढ धारणा होती की पैसे दिल्याशिवाय नोकरी लागत नाही. आणि लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. ते वाचन करता करता कुठेतरी स्पर्धा परीक्षेची माहिती झाली. EGSच्या कामावर गावामध्ये सरकारी अधिकारी यायचे, त्यांच्या गाड्या यायच्या आणि आम्ही लहान मुलं जेव्हा खेळायला वगैरे जायचो, EGSची कामं सुरू असायची आणि मग ते बघून असं वाटायचं की अरे आपण काय असं अधिकारी होऊ नये, आपल्याला काय असं गाडीमध्ये बसायला मिळू नये. मला आठवतं की तेव्हा अशी गावामध्ये गाडी आली की गाडीच्या मागे आम्ही लहान मुलं असे धावत सुटत असतो. ते गावामधली ती पद्धतच होती अशी जणू एक प्रकारची. तर मला असं वाटतं की त्यातून आपण काहीतरी व्हावं, अधिकारी व्हावं अशी प्रेरणा मिळाली. ते गावामधली EGSचे कामं आणि त्या कामावर येणारे अधिकारी आणि त्याच्या मागं मुलासारखं धावत जाणारे आपण. आणि मग जसं जसं समज यायला लागली तेव्हा आपण अधिकारी झालं पाहिजे ही इच्छा मनामध्ये अधिक दृढ झाली. साहेब, आपण स्पर्धा परीक्षांचं युद्ध लढत असताना सगळ्यांकडे मोठे मोठे शस्त्र होते. कुणाकडे मिसाईल होती तर कुणाकडे बंदुका होत्या, कुणाकडे रणगाडे होते तर कुणाकडे AK-47 होते. त्यामधले आपल्याकडे कोणता शस्त्र होता ज्याचा वापर करून आपण हा स्पर्धा परीक्षांचा युद्ध जिंकला आहात? अतिशय छान प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर समजून घ्यायचं तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. मी एका खेडेगावामधून आलेलो. माहुली जहागीर हे माझ्या गावाचं नाव आहे. गावामध्ये स्पर्धा परीक्षेची मुळीच पार्श्वभूमी नव्हती. मी 10वी झालो. 10वी नंतर मग ITIला गेलो आणि घरामध्ये शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणावी तर आईचं 10वी राहून गेलेलं, वडील 7वा वर्ग शिकलेले, अशी कौटुंबिक शैक्षणिक पार्श्वभूमी होती. मार्गदर्शन करायला असं कोणी फारसं नव्हतं. म्हणजे एकंदरीतच काय तर आपण एखाद्या युद्धामध्ये उतरावं आणि युद्धामध्ये कोणाकडे रणगाडा असावा, कोणाकडे AK-47 असावी आणि आपल्याकडे लढायला काय तर फक्त दगड असावा अशी ती स्थिती होती. परंतु एक असं दुर्दम्य असा आत्मविश्वास होता की हो, आपण हे करू शकतो, आपण हे केलं पाहिजे, आपल्यामध्ये ही क्षमता आहे. आणि एक चिकाटी होती, एक जिद्द होती, एक बैठक होती एक की आपण अभ्यासाला सातत्यानं बसू शकतो, पाहिजे तेवढा अभ्यास करू शकतो. मला आठवतं की त्या काळामध्ये एक जनरल नॉलेजचं, ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणूया, त्याचं एक 100 रुपयाचं पुस्तक होतं आणि आम्हाला ती किंमत खूप वाटत होती. साधारणतः 150 पानांचं ते पुस्तक होतं
आणि त्यावेळेला मी आणि माझ्या बहिणीनं असं ठरवलं की एक रजिस्टर आणायचं. 20-30 रुपयाला ते रजिस्टर मिळतं. साधारणच्या पेनच्या 2 कांड्या वापरल्या तर कदाचित आपण ते पूर्ण पुस्तक लिहून काढू. आणि आम्हाला आठवतं की 5 ते 6 दिवसामध्ये ते 150 पानांचं पुस्तक आम्ही पूर्ण लिहून काढलं होतं. मला असं वाटतं की अंगी ही जी जिद्द होती, ही जी चिकाटी होती, या जिद्द आणि चिकाटीनं केवळ त्या दगडाच्या भरोशावर जे लोक पुण्यामध्ये होते, मुंबईमध्ये होते, ज्यांना चांगले चांगले क्लासेस होते, ज्यांना कौटुंबिक पार्श्वभूमी होती, या सगळ्यांची ज्यांच्याकडे अशी रसद आहे त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांच्याशी सामना देत खेडेगावातला एक मुलगा, कुठलंही पार्श्वभूमी नाही, सातत्यानं लाईट जायची, ज्याला टेंभा म्हणतात, म्हणजे बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये एक वात लावायची, ती पेटवायची, त्याच्या उजेडामध्ये अभ्यास करायचा. म्हणजे एकंदरीत काय, तर इतरांकडे भरपूर सारी आयुधं आणि आपल्याकडे लढायला काय तर एखादी छोटीशी काठी किंवा एखादा छोटासा दगड. परंतु मला असं वाटतं की ही जी लढण्याची वृत्ती होती, त्या वृत्तीच्या भरवशावरच ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्याचं बळ मिळालं. सर, अभ्यास करणं म्हटलं की शांत वातावरण पाहिजे. एकांतामध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, उजळणी करतात. मात्र आपण म्हणत असता की अभ्यास हा कुठेही करता येते. चालताना, बोलताना, काम करत असताना अभ्यास करता येतो. इवन शौचालयात सुद्धा अभ्यास करता येतो. सर, हे कसं काय शक्य आहे आणि आपण कशा प्रकारे अभ्यास केलात? हा ना फार इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे आणि मी नेहमी माझ्या व्याख्यानांमधूनही सांगत असतो. पहिली गोष्ट मी असं म्हणतो की तुम्ही सर्वप्रथम वेळेचा आदर करायला शिका. कारण तुमच्याकडचा गेलेला पैसा परत येऊ शकतो, परंतु तुमची गेलेली वेळ वाया जी गेलेली आहे ती परत येऊ शकत नाही. व्यर्थ गेलेला वेळ तुम्ही कधीही विकत घेऊ शकत नाही. तुमची तब्येत खराब झाली ती कदाचित सुधारू शकाल, तुमच्या जवळचे गेलेले पैसे तुम्ही पुन्हा परत मिळवू शकाल, वेळ मात्र परत मिळवता येत नाही. आणि मग हा वेळ वाचवायचा कसा, तर याकरिता प्रत्येक समयाचा जो क्षण आहे तो आपण सत्कारने लावला पाहिजे. माझ्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मी 10वी झालो. 10वी नंतर मी ITI मध्ये गेलो. ITI झाल्यानंतर मी कापडाचं दुकान लावलं. गावच्या स्टँडवर ते 10 बाय 10ची एक खोली होती, 300 रुपये महिन्यांनी भाड्याने घेतली होती. आणि मग त्या खोलीमध्ये कापड विक्री करणे, त्याच सोबतीला अभ्यास करणे असं माझं चालायचं. परंतु काही दिवसांनीच माझ्या लक्षामध्ये आलं की आपला खूप सारा वेळ हा व्यर्थ जातोय, वाया जातोय. उदाहरणार्थ जर कोणी समजा फ्रॉक घ्यायला आला, आपण त्याला 50 फ्रॉक दाखवणार, तो ग्राहक एखादा फ्रॉक घेणार, उरलेले 49 फ्रॉकची घड्या करण्यामध्ये माझा तास 1.5 तास जायचा. कारण त्या दुकानाचा चालक, मालक, नोकर मीच होतो. म्हणजे दुकान उघडण्यापासून दुकान झाडणे ते दुकान बंद करेपर्यंत हे सगळे कामं मीच करायचो. मग आता हा वाया जाणारा वेळ माझं खूप मन दुखायचं आणि त्याच्यामधून सुटका पण नव्हती. तर मग एक छोटासा 300 रुपयाचा जुना सेकंड हँड टेप रेकॉर्डर विकत घेतला. सेलवर तो चालायचा. काही कोऱ्या कॅसेट्स आणल्या आणि मला ज्या विषयांचा अभ्यास करायचा होता, मला जे काही टर्म्स पाठ करायचे होते, व्याख्या पाठ करायच्या होत्या, इतिहासातली सनावडी पाठ करायची होती, या सगळ्या बाबी आणि ऑब्जेक्टिव्ह नॉलेज मी त्या कोऱ्या कॅसेटमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली. आणि असं करता करता सुमारे 10 ते 12 हजार प्रश्नांचा संच माझ्याकडे रेकॉर्ड झाला. मग व्हायचं काय, एखादा ग्राहक आला की त्याला मी कपडे दाखवायचे, त्याने एखादा कापड घ्यायचा, उरलेल्या कपड्यांच्या घड्या करत असताना टेबलवर मी तो टेप रेकॉर्ड लावून द्यायचो आणि मी ऐकत राहायचो. ऐकण्यामधून काय झालं की ते नॉलेज पक्क होत गेलं, ते ज्ञान चांगलं. आपण एखादी गोष्ट एकदा ऐकली, 2दा ऐकली, 3दा ऐकली, ती पक्की बसते. तर ह्या कपड्यांच्या घड्या करता करता तो टेप रेकॉर्ड वाजवून मला असं वाटतं की मी अभ्यास करायला शिकलो. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आंघोळीमधला वेळ असेल किंवा अन्य कुठल्याही जेवतानाचा वेळ असेल, असा कुठलाही वेळ वाया जात नव्हता. इतकंच काय, तर मी माझ्या गावावरनं अमरावतीला कॉलेजमध्ये जात होतो, तर तो देखील वेळ वाया जात नव्हता. आणि अशा पद्धतीनं त्या टेप रेकॉर्डचा वापर करून मी वाया जाणारा प्रत्येक जो समयाचा क्षण आहे तो सत्कारने लावला आणि मला असं वाटतं की त्याचीच फळं मला भविष्यात मिळाली. सर, आपण आपल्या यशाचं श्रेय आपल्या अभ्यास पद्धतीला देता आणि नेहमी स्टोरी सिस्टम सारखा शब्द वापरता. सर, हा स्टोरी सिस्टम नेमका काय आहे आणि कशा प्रकारे आपण स्टोरी सिस्टमचा वापर करून प्रशासकीय सिस्टममध्ये आलात? छान प्रश्न आहे आणि छान, म्हणजे मला तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारता आहात. अगदी फुलवणारी, विषयाला हात घालणारी ही मुलाखत आहे. मी असं म्हणतो की अभ्यास कसा करावा,
हे सर्वप्रथम शिकलं पाहिजे अभ्यास करण्यापूर्वी. म्हणजे आपण तो 3 इडियट नावाचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामधला जो रॅन्चो आहे तो त्याच्या प्राचार्यांना असं म्हणतो, व्हायरस त्याचं नाव आहे, की सर मैं आपको पढ़ा नहीं रहा हूँ लेकिन मैं ये पढ़ा रहा हूँ की पढ़ाते कैसे है. तर विद्यार्थ्यांना मी असं म्हणेल की अभ्यास तर कराच, परंतु तत्पूर्वी अभ्यास कसा करायचा हे समजून घ्या. अभ्यास कसा करायचा, लक्षात कसं ठेवायचं, याचं एक तंत्र आहे, याचं एक टेक्निक आहे. एखाद्या बाबींना लक्षात ठेवण्याकरिता जे तंत्र वापरलं जातं, इंग्रजीमध्ये त्याला आपण निमॉनिक्स असं म्हणतो. मग हे निमॉनिक्समध्ये काय काय पद्धती आहेत, याच्यामध्ये आकडेवारी लक्षात ठेवण्याची ब्राह्मी सिस्टम आहे, फॅक्ट लक्षात ठेवण्याकरता स्टोरी सिस्टम आहे, पेक सिस्टम आहे. आता आपल्याला हे शब्द वाचून कळणार नाही, कदाचित काही पुस्तकांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. उदाहरणार्थ डबल युअर मेमरी, डबल युअर लर्निंग पॉवर, मेमरी मेक्स मनी, द सुपर पॉवर मेमरी, किंवा मग विश्वरूप राय चौधरीचं डायनॅमिक मेमरी मेथड्स या नावाचं पुस्तक आहे. मराठीमध्ये श्याम मराठींची या विषयावर पुस्तक आहे. ही सर्व पुस्तकं एका अर्थानं निमॉनिक्सवरची पुस्तकं आहे, वेदिक मॅथमॅटिक्सवरची पुस्तकं आहे, जी तुम्हाला आकडेमोड करायला वेगळ्या पद्धतीनं शिकवतात. एक याचं आपण सोपं उदाहरण बघूया. ऑलिम्पिकमध्ये मेडल कसे मिळाले होते, मी जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा ऑलिम्पिकमधले जे नुकतंच ऑलिम्पिक झालं होतं त्याच्यामधला मेडलचा जो क्रम होता की त्याच्यामध्ये चायना 1 नंबरवर होता, अमेरिका त्याच्या पुढे होता, रशिया होता, इंग्लंड होता, त्याच्यानंतर जर्मनी होता, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया होता. ऑस्ट्रेलियाच्या नंतरचे जे गोल्ड मेडल मिळाले होते ते कोरियाला मिळाले होते, त्याच्यानंतर जपानला मिळाले होते, त्याच्यानंतरचे जे गोल्ड मेडल आहेत ते इटलीला मिळाले होते, त्याच्यानंतरचे 10व्या नंबरचे फ्रान्सला मिळाले होते. ज्या कालावधीमध्ये मी अभ्यास करत होतो तेव्हा जे ऑलिम्पिक झालं होतं. मग आता आपण स्टोरी सिस्टमचा विचार करूया की एखादा स्टोरी सिस्टमचा वापर करून हे 1 ते 10 गोल्ड मेडल आपण कसे पाठ करू शकतो. तर मग मी मुलांना सांगतो की इमॅजिन करा की एक ड्रॅगन आहे आणि ड्रॅगन कुठल्या देशाचं प्रतीक आहे, तर मुलं सांगून जातात की हे चायनाचं प्रतीक आहे. हा ड्रॅगन निघाला आणि या ड्रॅगनने आपल्या तोंडातून ज्वाळा सोडल्या एका मोठ्या पुतळ्यावर की जो समुद्राच्या मध्ये उभा आहे. तर मुलं पटकन म्हणतात की हो, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. आपण त्यांना विचारतो की तो कुठे आहे, तर ते सांगतात अमेरिकेमध्ये. मग हा स्वातंत्र्य देवतेचा पुतळा त्या ज्वाळांनी भाजून निघाला आणि बर्फामध्ये रशिया, सायबेरिया वगैरे सारख्या भागामध्ये लोळायला आला. तर मुलं पटकन ओळखून घेतात की हा रशिया आहे. त्याने बर्फाचा एक गोळा केला आणि फेकून मारला. तो बर्फाचा गोळा एका राणीच्या मुकुटाला लागला. मुलं पटकन सांगतात की राणी कुठं होती किंवा कुठं आहे, आत्ताच राणीचं डेथ झाली म्हणून कुठं होती असा शब्द मी वापरतोय. तर मुलं पटकन सांगतात की इंग्लंड. मग तो मुकुट आहे, तो मुकुट असा फेकला गेला, एका प्लेटला लागला. प्लेट ही जर्मनच्या धातूपासून बनली होती. मुलं पटकन म्हणायला लागतात की हो, जर्मन म्हणजे जर्मनी. मग ती जर्मनची प्लेट आहे ती उडाली, एका कांगारूच्या शेपटीला लागली. कांगारू म्हटल्या मुलं सांगायला लागतात की हो, ऑस्ट्रेलिया. मग कांगारूच्या शेपटीला जखम झाली म्हणून पट्टी बांधली. पट्टी कशी होती, तर कोरी होती. कोरी म्हटलं की पटकन कोरिया आठवतं. मग ही आता पट्टी रक्तानं माखली, तिला धुवायचं, धुण्याकरता पाहिजे टेक्नॉलॉजी कुठे मिळेल, तर मुलं पटकन सांगतात की जपानमध्ये मिळेल. जपानी माणूस म्हणाला की हिला इडलीमध्ये धुवा. इडली म्हटलं की आपल्याला इटली नावाचा देश आठवतो. आणि धुण्याचं काम अतिशय वाईट केलं म्हणून त्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर होता त्याला फाशी दिली. फाशी म्हटलं की फ्रान्स. अशा पद्धतीनं जर का आपण फॅक्ट आहे, फिगर आहे, एखादी माहिती आहे, तिला जर का एखाद्या स्टोरीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये गुंफलं, जे आताच्या स्टोरीमध्ये आपण केलं होतं, तर अशा पद्धतीनं आपण 1 ते 10 ऑलिम्पिकचे तत्कालीन मेडल आहे ते पाठ करू शकतो. मला आठवतं मी जेव्हा अभ्यास करायचो स्पर्धा परीक्षेचा, तेव्हा उत्तराखंड हे वेगळं झालं होतं आणि आम्ही त्याला अद्याक्षर पद्धती म्हणतो. आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ती वापरलेली आहे. आपण जेव्हा बोडमासचा नियम म्हणतो किंवा कंचे भागू बेव म्हणतो किंवा मग इंद्रधनुष्याचे रंग सांगताना आपण ताना पी निही पाजा म्हणतो. म्हणजे आपण अद्याक्षर पद्धत वापरत असतो. मग त्याचाच वापर करून आपण अनेक प्रकार, जिथं माहितीचा समुच्चय आहे, 10-12 नावं आपल्याला पाठ करायची आहे. उदाहरणार्थ मला आठवतं की उत्तराखंडमधले तेव्हाचे 13 जिल्हे होते की अल्मोड़ा, देहरादून, नैनीताल, चमोली, उधमसिंग नगर, पिठोरागढ़, चंपावत, बागेश्वर, हरिद्वार, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पौड़ी गढ़वाल, टिहरी गढ़वाल. हे मला पाठ आहे म्हणून आठवत नाही, तर ते अद्याक्षर पद्धतीनं पाठ केले म्हणून आठवत आहेत. किंवा मग आकडेवारी पाठ करण्याच्या विषयीची ब्राह्मी सिस्टम आहे.
आपण कुठलेही आकडे त्याला अक्षराचे संकेत देऊ शकतो आणि पाठ करू शकतो. उदाहरणार्थ जर का कोणी आपल्याला 99चा स्क्वेअर विचारला आणि क्यूब विचारला तर आपण 99 असं घेऊ शकतो आणि मग त्याचा जर का स्क्वेअर जर म्हटला तर तो 970 हा क्यूब मी तुम्हाला सांगतोय की 970,299 हा त्याचा क्यूब आहे आणि त्याचा जर का स्क्वेअर काढायचा झाला तर तो 9801 असा आहे. तर एकंदरीत काय कुठलीही माहिती म्हणजे असे मला आज रोजी या घडीला 1 पासून 100 पर्यंतचे स्क्वेअर पण पाठ आहे, क्यूब पण पाठ आहे. हे पाठ आहेत म्हणजे मला आकडे पाठ नाही आहे, तर ज्याला मी न्यूमॉनिक्स म्हणतो, माहिती अवगत करण्याचं लक्षात ठेवण्याचं तंत्र म्हणतो, त्या तंत्रानुसार ते पाठ आहेत. मला असं वाटतं की या तंत्रानुसार जर का आपल्या मुलांनी अभ्यास केला तर त्यांना कुठल्याही परीक्षेमध्ये नक्कीच यश येऊ शकतं. साहेब, प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र असतात जे आपल्याला चांगल्या वाईट सवयी लावत असतात. त्यामध्ये रवी गरकल, देविदास अवघड, प्रशांत रोकडे यांनी आपल्याला कशा सवयी लावल्या आणि आपल्या यशामागे यांची काय भूमिका आहे? मी सर्व विद्यार्थी मित्रांना हे सांगेल की आपल्याला जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे, अधिकारी बनायचं आहे, कुठल्याही क्षेत्रामधलं यश मिळवणे असो, अधिकारीच बनलं पाहिजे असं नाही, तर आपण चांगले मित्र जोडा. आता ज्या माझ्या मित्रांचा उल्लेख दादांनी केला, हे मित्र अभ्यासाबाबत चर्चा करणारे होते. नवीन नवीन पुस्तकं ते सुचवायचे, पुस्तकं वाचून यायचे, त्यांनी वाचलेल्या ज्ञानाबद्दल चर्चा करायचे. इंग्रजीमधले किमान दररोज नवीन 5 शब्द पाठ करून येणे, असे जर का प्रत्येकाने 5 नवीन शब्द पाठ करून आलेत आणि विचारले एक दुसऱ्याला तर त्याच्यामुळे आपलं ज्ञान वाढतं. तर या चांगल्या मित्रांमुळे अभ्यास करायला मदत झाली. मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना एवढंच म्हणेल की त्यांनी चांगले चांगले मित्र जोडावे आणि या मित्रांच्या मदतीनं, ज्याला आपण ग्रुप डिस्कशन म्हणतो, त्या पद्धतीनं आपला अभ्यास पूर्णत्वास न्यावा. सर, अभ्यास करून विद्यार्थी यशस्वी होतात हे तर आम्ही बघत आहोत, मात्र एक पदार्थ खाऊन विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात आपण नेहमी म्हणत असतात. सर, कोणता तो पदार्थ आहे ज्याला खाल्ल्यानं विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात, आम्हाला सांगाल काय? बघा, मी जेव्हा व्याख्यान देतो, मुलांशी संवाद साधतो, तो माझा छंद आहे. जवळजवळ आतापर्यंत मी 300 पेक्षा जास्त व्याख्यानं दिली, जी माझ्याकडे ऑडिओ रूपात रेकॉर्ड आहे. मी विद्यार्थ्यांना गमतीनं विचारतो की तुम्ही जर एक पदार्थ खाल्ला तर तुम्ही नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि मग मुलं मोठ्या उत्सुकतेनं विचारतात की तो पदार्थ कुठला, आणि मी त्यांना म्हणतो की तुम्ही आईस्क्रीम खाल्लं पाहिजे. लगेच मी त्यांना विचारतो की मग कुठल्या ब्रँडचं खाल, आणि मग मुलांमध्ये कुजबूज सुरू होते. मी त्यांना म्हणतो की हे खाण्याचं आईस्क्रीम नाही आहे, तर हे अंगी बाणवण्याचं आईस्क्रीम आहे. यातला आ म्हणजे आत्मविश्वास, ई म्हणजे इच्छाशक्ती, स म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, क्री म्हणजे क्रियाशीलता, म म्हणजे महत्वाकांक्षा, आणि यापासनं बनणारं हे आईस्क्रीम आहे. आपण आत्मविश्वास म्हणूया. अशी जगाच्या पाठीवर आपल्याला कितीतरी मोठे महान लोक दिसतील की त्यांनी केवळ आयुष्याची लढाई, त्यांच्या अंगी आत्मविश्वास होता म्हणून ते लढू शकले. आपले आदरणीय शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाच्या सोबत लढाई करायला गेले, त्यांच्याकडे काही खूप मोठं सैन्य होतं म्हणून ते जिंकू शकले असं नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या जवळ दुर्दम्य असा आत्मविश्वास होता. आणि ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे त्याला जगामध्ये कोणीही मात देऊ शकत नाही. आपण इच्छाशक्तीबाबत बोलूया की जगामध्ये असे, जसं मार्क इंग्लिशचं आपण उदाहरण घेऊया, त्याचे दोन्ही पाय तुटलेले, गिर्यारोहक हा होता आणि दोन्ही पाय त्याचे तुटलेले, फ्रॉस्ट बाईटमुळे त्याचे दोन्ही पाय कापून टाकावे लागले. अशा या मार्क इंग्लिशनं हिमालय जो आहे त्याच्यामधलं जे माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर, हे आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर सर केलं. माउंट एव्हरेस्ट चढून जाणारा पहिला तो डबल एम्पुटी ठरला, हे केवळ त्याच्या इच्छाशक्तीच्या बळावर. अन्यथा कितीतरी अशी 2 पाय असणारी माणसं आहेत की जी गावाच्या शेजारची टेकडी पण चढू शकत नाही, माउंट एव्हरेस्ट तर दूर सोडा. सकारात्मक दृष्टिकोन आपण म्हणूया की ग्लास अर्धा भरला आहे की ग्लास अर्धा रिकामा आहे. अनेक आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनाची उदाहरणं सांगता येतील, परंतु आपल्याजवळ जे आहे त्याची कदर करणे, आपल्याजवळ जे आहे त्याच्या सहाय्यानं लढाई लढण्यासाठी निघणे, हा सकारात्मक दृष्टिकोन. क्रियाशीलता, लहान होतो आपण, आपल्याला माकडाचा धडा होता, आपल्याला माकड ते असं सांगतं की पाऊस येतं, माकड ओला होतो, माकड म्हणतो की पाऊस थांबला की मी घर बांधेल, परंतु माकड कधी घर बांधत नाही. पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, माकडाला खूप थंडी लागते, माकड म्हणतो की मी आता हा हिवाळा संपला की घर बांधेल, परंतु माकड घर बांधत नाही. उन्हाळा येतो, माकडाला उन्हाचे चटके लागतात, माकड म्हणतो मी आता उन्हाळा संपला की घर बांधेल.
हे पण माकडाचं घर कधी अस्तित्वात येत नाही. परंतु त्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की अगदी छोटासा सुगरण पक्षी हा अतिशय सुबक असं घरटं बांधतो, कारण त्याच्या जवळ क्रियाशीलता आहे. सुगरण पक्षीच कशाला, बहुतांश पक्षी घरटी बांधतात, ती त्यांच्यामध्ये अंतःप्रेरणा तर आहेच, परंतु त्याला आपण क्रियाशीलता म्हणून घेऊया. खरं पाहिलं तर तो छोटासा सुगरण पक्षी अगदी चिमणीपेक्षाही लहान आकाराचा, तो अतिशय सुबक सुंदर घरटं बांधतो. माकडाकडे 2 हात आहे, पाय म्हणावे तर आपल्यासारखे त्याला पाय पण आहेत, मजबूत असा जबडा आहे. माकडाने मनात आणलं तर तो झाडाच्या फांद्या पण तोडू शकतो. परंतु घर बांधण्याची क्रियाशीलता ही माकडाच्या अंगी नाही आहे. महत्वाकांक्षा आपण समजून घेऊया. मगाशी जी क्रियाशीलता बाबत आपण बोलत होतो ती पूर्ण करूया, की पक्ष्यांच्या अंगी ती क्रियाशीलता आहे. जसं सुगरण पक्षी हे एक उदाहरण आहे, त्याचप्रमाणे तुमच्याकडे रिसोर्सेस कमी असणे, तुमच्याकडे ताकद कमी असणे, शक्ती कमी असणे, साधनं कमी असणे, परंतु केवळ तुमच्या जवळ ती क्रियाशीलता आहे म्हणून तुम्ही ते काम करू शकता, असे अनेक लोक आपल्याला दिसतील. अनेकदा असं आपल्याला दिसतं की ज्यांना खूप फॅसिलिटी आहे, चांगले चांगले क्लासेस लावलेले आहे, इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावलेले आहेत, ऑनलाईन क्लासेस लावलेले आहे, अशा घरातली मुलं बऱ्याचदा अयशस्वी होतात आणि अगदी ज्याचे वडील रिक्षा चालवतात, आई धुणं भांड्याचं काम करते, असे अनेक मुलं यशस्वी होताना दिसतात. कारण त्यांच्याकडे तो आत्मविश्वास आहे, इच्छाशक्ती आहे, सकारात्मक दृष्टिकोन आहे, क्रियाशीलता आहे आणि सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे महत्वाकांक्षा, की तुमचं उद्दिष्ट हे उच्च असले पाहिजे, तुम्ही महत्वाकांक्षी असलं पाहिजे. म्हणजे पाय जमिनीवर परंतु दृष्टी आकाशावर, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी या स्वरूपाची म्हण आपण घेऊया. तर महत्वाकांक्षा असली पाहिजे. पुन्हा शिवाजी महाराजांचं आपण उदाहरण घेऊया. शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानतो. शिवाजी महाराज खरं पाहिलं तर एका जहागीरदाराचे पुत्र होते. महाराजांना काही कमी नव्हतं आहे, त्या जर स्थितीमध्ये महाराज राहिले असते अगदी सुखात जगू शकले असते. परंतु महाराजांच्या जवळ महत्वाकांक्षा होती. ती महत्वाकांक्षा होती हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची. त्याकरिता महाराजांना किती संघर्ष करावा लागला, मोगलांशी लढावं लागलं, आदिलशहाशी लढावं लागलं, त्याकरिता कित्येक वेळा महाराजांचा जीव त्यांना धोक्यात घालावा लागला. इतकंच काय तर आग्र्याला असताना महाराजांना कैद झाली. हे सगळं कशापोटी, तर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी महत्वाकांक्षा होती आणि सोबतीला जे ध्येय होतं, त्यामुळे महाराजांना हा सगळा खटाटोप करावा लागला. जर महाराजांनी ते ध्येय बाळगलं नसतं, ती महत्वाकांक्षा बाळगली नसती, तर आज रोजी हा देश आपल्याला जसा दिसतो कदाचित तसा दिसला नसता. त्यामुळं आदरणीय छत्रपती शिवरायांसारखी महत्वाकांक्षा आपल्या विद्यार्थ्यांनी बाळगावी. हे जे आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा यापासून बनणारं जे व्यक्तिमत्व विकासाचं आईस्क्रीम आहे, हे जेव्हा अंगी बाणवतील आपले विद्यार्थी, त्या दिवशी त्यांना नक्कीच यश मिळालेलं असेल. सर, लहानपणापासून आईवडिलांच्या व शिक्षकांच्या मुलांना घडविण्यात सिंहाचा वाटा असतो. सोबतच कशा प्रकारे त्यांनी मुलांना सांभाळावं ज्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, आणि सर आपण सुद्धा एक पालक आहात, आपण कसे आपल्या पाल्याला सांभाळता? हा तर खूप म्हणजे अगदी छान आणि हृदयाला भेटणारा असा प्रश्न आहे. मी सर्व पालकांना एवढंच सांगेल की आपल्या मुलाची तुलना इतर कुठल्या दुसऱ्या मुलाशी करू नका, आणि आपल्या ज्या अपूर्ण इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या आपल्या मुलांवर थोपवू नका. कदाचित अनेक पालक असे असतील की ज्यांना डॉक्टर व्हायचं होतं, परंतु तेव्हा परिस्थितीने साथ दिली नसेल, आणि मग आपल्या त्या इच्छेचं प्रतिबिंब पालक बऱ्याचदा आपल्या मुलांमध्ये बघतात. त्याला जबरदस्तीने त्याला डॉक्टर हो, इंजिनियर हो, त्याला क्लास लावून देतील. परंतु त्याचा जर का कल कला क्षेत्राकडे असेल, त्याला जर का संगीतामध्ये आवड असेल, त्याला जर का क्रीडा क्षेत्रामध्ये आवड असेल, अभिनयात आवड असेल, तर तो कधीही उत्कृष्ट डॉक्टर किंवा उत्कृष्ट इंजिनियर होऊ शकणार नाही. डॉक्टर, इंजिनियर ही मी फक्त म्हणजे उदाहरणादाखल बोलतो आहे. पालकांना मी एवढंच म्हणेल की मुलांवर आपल्या इच्छा, आकांक्षा लादू नका. मुलांच्या इच्छेचा आदर करा. मुलांना स्वतंत्रपणे विचार करायला शिकवा. मुलाला काय घडायचं आहे हे बघा. मुलगा हा बीजासारखा आहे. तुम्ही त्या बीजाला खत देऊ शकता, पाणी देऊ शकता, चांगला सूर्यप्रकाश देऊ शकता, चांगली जमीन देऊ शकता, परंतु तुम्ही गाजराचं बी लावून त्याला टोमॅटो यावं अशी अपेक्षा करू शकत नाही. त्याच्यामुळं तुमच्या मुलाच्या अंगी काय नेमकं बीज दडलेलं आहे, त्या बीजाचा शोध घ्या. त्याच्यामधलं जे बेस्ट आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याकरिता त्याला सहकार्य करा. आपल्या इच्छा, आकांक्षा जर का पालकांनी मुलांवर लादण्याचं थांबवलं आणि मुलांना समजून घेतलं,
बऱ्याचदा शाळेमध्ये अप्रिय प्रसंग घडतात, मुलांना वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं, एखाद्या वेळेला कमी मार्क्स मिळतात, एखाद्या सहकारी विद्यार्थ्यांसोबत वाद होतो. अशा वेळेला आपल्या विद्यार्थ्याची, आपल्या जे बालक आहे, जो मुलगा आहे, पाल्य आहे, त्याची मनस्थिती चांगली असू शकत नाही. त्यावेळेला त्याची सायकोलॉजी समजून घ्या, त्याचं मनोविज्ञान समजून घ्या आणि अशा वेळी आपल्या मुलाला आधार देण्याचा प्रयत्न करा. तुमचा मुलगा जर एखाद्या प्रसंगी अयशस्वी झाला तर त्याला हिणवू नका. तो कधी अधिक चांगला प्रयत्न कसा करू शकतो याचा विचार करा. तुम्ही मला माझ्या आयुष्याबद्दल विचारलं आणि माझ्या मुलीबाबत विचारलं. मी एवढंच म्हणेल की जेव्हा जेव्हा माझ्या मुलीला अपयश येतं तर आम्ही त्याची म्हणजे का अपयश आलो याच्याबद्दल तर चर्चा करतो, परंतु टीका टिप्पणी मात्र करत नाही. उलट मी माझ्या आयुष्यामध्ये कुठं कुठं अयशस्वी झालो होतो आणि त्या अपयशावर मी कशी मात केली होती, मी आयुष्यामध्ये किती वेळा फेल्युअर झेललेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्यामधूनच माझ्या मुलीला बळ प्राप्त होतं की अरे हो, असं तर माझ्या वडिलांसोबत पण झालं होतं. ज्या दिवशी प्रत्येक पालक आपले वाईट अनुभव, चांगले अनुभव, आयुष्यामध्ये आलेलं अपयश हे आपल्या मुलांसोबत शेअर करतील. मी म्हणजे कोणी सुपर हिरो नाही आहे आणि मुलगा म्हणजे कोणी असा डम नाही आहे, डांबीस नाही आहे किंवा अगदी मतिमंद, गतिमंद नाही आहे. तर अपयश हे प्रत्येकाला येऊ शकतं. त्याच्यावर मात करण्याचं धैर्य आपल्या मुलांना द्या. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं अपयश आलं होतं, त्याच्यावर आपण कशी मात केली होती हे आपल्या मुलांना सांगा. तुमच्या मुलांना मनोधैर्य प्राप्त होईल असं आपलं वर्तन असलं पाहिजे, ना की त्याला हिणवणारं. जे आई वडील आपल्या मुलांना मनोधैर्य प्राप्त करून देतात, महत्वाकांक्षा देतात, त्यांना प्रेरित करतात. आपण असं समजूया की जणू एक प्रकारे हा काही कोळसा असा विझायला आलेला आहे तर त्याला पुन्हा प्रज्वलित करतात. त्या आई वडिलांची मुलं अधिक यशस्वी होतात. आई वडिलांनी आपल्या मुलांना प्रेरणा देण्याचं काम करावं, एवढंच मी म्हणेल. सर, प्रशासकीय सेवेत काम करत असताना फारसा व्यक्तिगत वेळ मिळत नाही. मग गावांना तंटामुक्त कसे करायचे, स्पर्धा परीक्षांची प्रेरणा कशी द्यायची, आनंदी राहून यश कसं मिळवायचं आणि विचारांमध्ये फुलांचा सुगंध कसा आणायचा इत्यादी विचारांचं पुस्तकं लिहून मोटिवेशनचा बूस्टर डोस देण्याचा प्रवास कसा सुरू झाला? लिखाणाची आवड मला आधीपासून होती खरं म्हणजे, आणि लिहायला मला आवडतं. मला आठवतं मी मंगरुळपीरला SDO होतो आणि तेव्हा तंटामुक्त गाव योजना आलेली होती आणि मला ती योजना खूप आवडली. मग तेव्हाचे जे पोलीस स्टेशनचे निरीक्षक होते कडू साहेब, तेव्हाचे जे SDPO होते देशमुख साहेब, आम्ही सगळे मित्र होतो आणि मग आम्ही गावोगावी जायचं. आमचे एक पत्रकार मित्र होते मोहन राऊत नावाचे, सुनील मालपानी नावाचे एक मित्र होते. तर गावोगावी जाणे, ही योजना समजावून सांगणे, आपल्या उपविभागामध्ये ही योजना चांगली राबवल्या गेली पाहिजे. आणि मग असं करता करता विचार आला की लोकांपर्यंत जर का ही योजना पोचवायची असेल तर आपण काहीतरी एक छोटीशी पुस्तिका लिहिली पाहिजे. आणि मग एक छोटी पुस्तिका लिहून काढली त्या योजनेवर. ते पुस्तिकेचं नाव होतं चला आपलं गाव तंटामुक्त करूया. मग थोड्या दिवसांनी जाणवलं की अरे ही पुस्तिका छोटी आहे. या अभियानामध्ये, तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये अनेक उपक्रम आहेत. मग हे उपक्रम कसे राबवायचे याकरिता एक काहीतरी मार्गदर्शक सूचना लिहून काढूया. आणि मग त्या मार्गदर्शक सूचनाचं लिखाण करत असताना असं लक्षात आलं की ग्रामगीता आणि या मार्गदर्शक सूचना यांचं कुठेतरी सांगड बसते. आणि म्हणून मग जवळजवळ 250 पानांचं एक पुस्तक लिहून काढलं, तंटामुक्त गावाची गीता, वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता, की ज्याच्यामध्ये ग्रामगीतेमध्ये सांगितलेल्या विविध ओव्या, विविध उपक्रम आणि तंटामुक्त गाव योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. मग स्पर्धा परीक्षेकरिता मी लिहित होतो. डॉक्टर आनंद पाटील सर यांचं स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ या मासिकामध्ये मी उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यावर माझी मुलाखत आली होती. मग त्याच्याकरिता मी 2 वर्ष लिखाण केलं आणि त्याचा जो लेख संग्रह बनला त्याला प्रेरणा स्पर्धा परीक्षेची या नावानं त्याचं पुस्तक निघालं. त्याच्यानंतर मग असा विचार केला की बाबा आनंदी राहण्याची सूत्र काय असू शकतील, व्यक्तिमत्व विकास या अनुषंगाने मी लिखाण करत गेलो आणि त्या पूर्ण लेख संग्रहाचं चला म्हणजे आनंदी राहा यश मिळवा हे पुस्तक निघालं. त्याच्यानंतर काही स्फुट लिखाण मी आणि माझ्या पत्नीनं केलं आणि मग त्याचं विचारांची फुले या नावाचं पुस्तक निघालं. मला असं जाणवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जगामध्ये सगळ्यात जास्त कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. आपण कुठल्याही महापुरुषांचं उदाहरण नजरेपुढं आणा, देशातलं विदेशातलं, अब्राहम लिंकन घ्या, दलाई लामा घ्या, आणखी कुठलेही मोठे महापुरुष, जॉर्ज वॉशिंग्टन घ्या, नेल्सन मंडेला घ्या, ऑंग सान सू की, कुठलेही इतर मान्यवरांची नावं घ्या.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जेवढ्या कविता लिहिल्या गेल्या असतील तेवढ्या जगामध्ये कोणावरच लिहिल्या गेल्या नाहीत असं दिसून आलं. आणि म्हणून या कविता संकलित करून त्याचा 1000 कवितांचा पहिला खंड काढण्याचा मी आणि माझ्या मित्रांनी प्रयत्न केला. आणि त्यामधूनच समतेचं महाकाव्य हा महाखंड जन्माला आला की ज्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, कार्य, विचार याला वाहिलेल्या 1000 कवितांचा हा संग्रह आहे, जो 2000 साली प्रकाशित झाला. इतर खंड प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यानंतर मला असं जाणवलं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य फार मोठं आहे. आणि मग महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, मी आई हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो, त्या आमच्या आईच होत्या की ज्यांनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवलं आणि म्हणून आम्ही आज या पदापर्यंत पोहोचू शकलो. तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे जीवन, विचार, कार्य सांगणारा 1000 पानांचा ग्रंथ आपण पुढे काढायचं असं ठरवलं. आणि मग त्याकरिता सर्व महाराष्ट्रामधून विद्वानांकडनं लेख मागवले. विविध विषयांवर जवळजवळ 144 विषयांवर विविध मान्यवरांनी लिखाण केलं. आणि त्यामधून 1000 पानांचा महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे कार्य, विचार, त्यांचं जीवन, त्यांचं कर्तृत्व सांगणारा क्रांतिरत्न हा महाग्रंथ आकाराला आला. आमचे मित्र प्रकाश अंधारे, विजय लोखंडे, अतुल दौड, त्यानंतर राहुल तायडे या सगळ्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. प्रामुख्यानं संपादन करण्याच्या कामामध्ये पुष्पाताई तायडे या प्राचार्य आहेत, लोक महाविद्यालय वर्धा येथे, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. आणि आम्ही अभिमानानं सांगू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर आजवर निघालेला सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे क्रांतिरत्न 1000 पानांचा ग्रंथ या मित्रमंडळाच्या सहकार्यानं निघालेला आहे. त्याची दुसरी आवृत्ती आता प्रिंटिंगमध्ये आहे. म्हणजे पहिली आवृत्ती तर अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते महात्मा फुले यांचं जवळजवळ 128 वर्ष तेव्हा पूर्ण झाली होती, तर 128 ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं होतं. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये आल्यावर पक्षी निरीक्षणाची आवड लागली, छंद लागला. आणि मग गोंदिया जिल्ह्याचं वैभव म्हणजे सारस पक्षी, ज्याला अँटिगॉन आपण असं म्हणतो, किंवा मग जुनं नाव ग्रुस अँटिगॉन. आणि असं जाणवलं की गोंदिया जिल्ह्यातल्या सारस पक्ष्यावर आतापर्यंत एकही पुस्तक लिहिलं गेलेलं नाही आहे. आणि मग ही उणीव भरून काढल्या गेली पाहिजे. हा जो सर्वांग सुंदर असा पक्षी आहे, गोंदिया जिल्ह्याचं वैभव आहे, या पक्षाबाबत लिहिल्या गेलं पाहिजे. आणि मग सारसाची सुंदर कहाणी या नावाचं एक चित्रमय पुस्तक लिहून काढलं. आणि ते पुस्तक जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया यांच्याद्वारा प्रसिद्ध करण्यात आलं. किंवा मग या गोंदिया जिल्ह्यामध्ये पक्षी वैभव काय आहे, तर असं दिसून आलं की या गोंदिया जिल्ह्यामध्ये पक्ष्यांमध्ये जेव्हा आपण त्यांचं विभागणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये किंगडम असतं, फायलम आहे, क्लास आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर असतं, फॅमिली आहे, जीनस आहे, त्याच्या अंतर्गत स्पेसीज आहे. मला असा प्रश्न पडला की या गोंदिया जिल्ह्यामध्ये किती ऑर्डरचे पक्षी आहेत आणि ते किती फॅमिलीमध्ये विभागले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कुठंच नव्हतं. कदाचित अनेक जिल्ह्यामधल्या तिथल्या पक्षीप्रेमींना हे माहीत नसेल की आपल्या जिल्ह्यामध्ये किती ऑर्डरचे, किती फॅमिलीचे आणि किती जीनसचे पक्षी आढळतात. आणि मग याच्यावर जवळजवळ वर्षभर अभ्यास करून जवळजवळ गोंदिया जिल्ह्यामध्ये जे 310 पक्षी आढळतात, 310 जातीचे, स्पेसिसचे, त्यांची यादी तयार केली. त्यांच्या सायंटिफिक नावानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं. उदाहरणार्थ ॲक्सिपिटरी फॉर्मिस मधली असतील, त्याच्यामधली जी फॅमिली आहे म्हणजे ॲक्सिपिटरी फॉर्मिस जो आहे ही ऑर्डर आहे, त्याच्यामधले ॲक्सिपिटरी डी ही फॅमिली आहे. आणि मग त्याच्यामध्ये शिकार आणि इतर शिकारी पक्षी लावणे या पद्धतीनं, किंवा फाल्कनी फॉर्मिस आहे, फाल्कोनिडी आहे, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याकडे सापडणारे फाल्कन्स किंवा पासरी फॉर्मिस, असं करता करता या बाबीचा आम्हाला शोध लागला की या गोंदिया जिल्ह्यामध्ये 21 ऑर्डरचे आणि 74 फॅमिलीचे आणि 310 स्पेसीसचे पक्षी आढळतात. या सर्व 310 स्पेसीजवर लिखाण पूर्ण झालेलं आहे. आणि त्याचा चित्रमय असा ग्रंथ या जिल्ह्यामधले जे सर्व ग्रंथप्रेमी आहेत, सर्व पक्षीप्रेमी आहेत, त्यांच्याकडनं फोटो कलेक्ट करण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि अभूतपूर्व असा गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या या 310 पक्ष्यांवरचा हा ग्रंथ गोंदिया जिल्ह्याचे पक्षी वैभव म्हणून निघतो आहे. आणि असं इतर अनेक असं ग्रंथ लिहिण्याचं मनामध्ये आहे. काही स्वतः लिहायचे आहेत, काही इतरांच्या सहकार्याने लिहायचे आहे. मराठीमध्ये मराठी विश्वकोश आहे, इंग्रजीमध्ये विकिपीडिया सारखा इन्सायक्लोपीडिया नेटवर आहे, किंवा मग ब्रिटानिका इन्सायक्लोपीडिया आहे.
तसा मराठी पक्षी विश्वकोश काढावा असं आमचं स्वप्न आहे. याबद्दल आमचे मित्र श्री जयंत वडतकर, जे महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष आहे, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि योग्य वेळ आली की हा ग्रंथ देखील प्रकाशित होईल. तर असा हा ग्रंथांचा प्रवास राहिलेला आहे. जवळजवळ आतापर्यंत 8 ग्रंथ लिहून झालेले आहेत. जवळजवळ 4 ग्रंथ संपादित करून झालेली किंवा त्याच्या निर्मितीमध्ये सहयोग देऊन झालेली आहेत आणि भविष्यामध्ये देखील हा ग्रंथ निर्मितीचा प्रवास असाच सुरू ठेवणार आहे. सर, 1995 ते 98च्या दरम्यान आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. सर, त्या दरम्यान आपण आर्थिकदृष्ट्या खचले होतात. आपल्या डोक्यावर कर्जाचं डोंगर होतं आणि सर त्यावेळी आपली वयसुद्धा जवळपास 22-23 वर्ष असावी. सर, आपण हे सगळं कसं सावरलं आणि ह्या विपरीत परिस्थितीतून आपण कसा मार्ग काढलात? मगाशी म्हटल्याप्रमाणे मी जेव्हा 10वी झालो, 10वी नंतर काही फार असं शैक्षणिक वातावरण नव्हतं आणि मग घरून सल्ला देण्यात आला की बाबा ITI ला जा. मी ITI ला गेलो. मी इलेक्ट्रॉनिक्स ट्रेड घेतला होता. मी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये यशस्वी पण झालो. माझ्या बॅचला मी पहिला होतो. परंतु ते एक मेकॅनिक बनून राहणे किंवा एखाद्या कंपनीमध्ये जाऊन काम करणे ही बाब काही फारशी रुचली नाही. म्हणून मग मी वडिलांकडे आग्रह धरला आणि गावच्या स्टँडवर एक कापड विक्रीचं दुकान लावलं आणि मग ते कापड विक्रीचा संघर्षच एक प्रकारे आपल्याला म्हणावा लागेल की त्याच्यामध्ये कापड विकत आणणे, त्याची विक्री करणे, मग बऱ्याचदा कापड उधारीवर घ्यावं लागतं आणि उधारीवर विकावं लागतं. त्याच्यामधून आपल्या अंगावर उधारीचा डोंगर साचत जातो. लोकांकडनं उधारी वसूल करणे. अशातच माझ्या त्या दुकानामध्ये चोरी पण झाली होती आणि त्याच्यामध्येही माझं बरंच नुकसान झालं होतं. त्याच्यामुळं माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर वाढला होता. तर अंगावर वाढलेला हा कर्जाचा डोंगर आणि त्याच वेळेला मी सकाळच्या वेळेला कॉलेजला जायचो. अमरावतीला मी शिवाजी महाविद्यालयामध्ये होतो. 95 ते 98 या कालावधीमध्ये माझं ग्रॅज्युएशन. आणि हे सगळं सांभाळत असताना आपलं मन स्थिर ठेवणे, अधिक मेहनत घेणे, अंगावरचा कर्जाचा डोंगर फेडणे आणि त्या मनस्थितीमध्ये अभ्यास करणे. मला आठवतं की सकाळी 8-9ला मी माझ्या कापडाच्या दुकानामध्ये घरून फ्रेश होऊन निघायचो. जमेल तसं कॉलेजला जायचो. कॉलेजमधून आलं की पुन्हा दुपारी आपलं कापडाचं दुकान चालवणे संध्याकाळ रात्रीपर्यंत आणि पुन्हा घरी जाऊन जेवण करून पुन्हा त्याच कापडाच्या दुकानामध्ये झोपायला येणे आणि यामध्ये जो समयाचा जो क्षण आपल्या हाती सापडेल त्याला अभ्यासाकरता वापरणे. आणि मला असं वाटतं की केवळ ती मेहनत घेतल्यामुळं त्या विपरीत परिस्थितीवर मी मात करू शकलो. सन 1998 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. त्याच वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा, ज्याला आपण STI PSI असिस्टंट म्हणजे मंत्रालयातले सहाय्यक, STI म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि PSI म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, ही परीक्षा निघाली होती. ती मी परीक्षा दिली. ती परीक्षा मी पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो. खरं म्हणजे मी फार संघर्ष करून शिकत होतो. पुस्तक विकत घ्यायचं तर आधी कमाई करावी लागत होती. कापडाचं दुकान चालवत होतो. जमेल तसं कॉलेज करत होतो. दिवस पण दुकानामध्ये जात होता, रात्र पण दुकानामध्ये जात होती. आणि अशा स्थितीमध्ये 98 साली मी स्पर्धा परीक्षा ती दिली STI PSI असिस्टंटची. पूर्वपरीक्षा पास झालो, मुख्य परीक्षा पास झालो. मला मंत्रालयामध्ये सहाय्यक व्हायचं होतं. त्याच्याकरिता इंटरव्ह्यू होता. तो इंटरव्ह्यू देखील मी पास झालो आणि त्या बळावर मंत्रालयामध्ये सहाय्यक म्हणून मी 16 जून 99ला रुजू झालो. मला आठवतं की त्या परीक्षेला 1 ते 1.5 लाख मुलं बसले असावेत. त्या मुलांमध्ये मी 4था मेरिट आलो होतो. आणि त्यानंतर 99 साली जेव्हा मंत्रालयामध्ये मी काम करत होतो तेव्हा पूर्वपरीक्षा दिली राज्यसेवेची, ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार याबाबतची परीक्षा म्हणूया. ज्याच्यामधनं डेप्टी CO होतात, BDO होतात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी होतात, तहसीलदार, नायब तहसीलदार, असे जे पदं आहेत त्याच्यामधनं येतात. 99 साली प्री दिली, मुख्य परीक्षा दिली 2000 साली मुलाखत झाली आणि मला सांगताना आनंद होतो की त्याही परीक्षेला कदाचित 2 ते 3 लाख मुलं बसली असावीत आणि त्या परीक्षेमध्ये मी राज्यातून उपजिल्हाधिकारी संवर्गामध्ये 10वा मेरिट आलो होतो. मला असं वाटतं की आपण जर का एखाद्या गोष्टीच्या अतिशय असं मन लावून मागे लागलो, ते म्हणतात ना की अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो सारी कायनात आपको उसको मिलाने में लग जाती है. तर तसं काहीसं घडत होतं आणि त्याच बळावर या सगळ्या कर्जावर मात करता आली.
विपरीत परिस्थितीवर मात करता आली आणि स्पर्धा परीक्षेमधलं यश मिळवता आलं. सर, दररोज वर्तमानपत्र उघडला की आपल्या प्रशंसेची बातमी असते. कधी आपण अनाथांसाठी सहारा बनता, तर आपण कधी गरजू लोकांसाठी आसरा बनता, कधी लहान लहान मुलांच्या पायामध्ये जोडे घालवून देता. सर, या सगळ्या समाजसेवेच्या मागे आपलं उद्दिष्ट काय आहे आणि उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या स्वप्नातलं भारतीय समाज काय आहे, ज्याला बनवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात? मला असं वाटतं की मी एक असा सहृदयी माणूस आहे. मी की असं फार मोठं काम करतो असं मला याबाबत मी असं म्हणणार नाही, परंतु बऱ्याचदा पुढच्या व्यक्तीचं दुःख आपल्याच्याने पाहवल्या जात नाही आणि मग अनेक ठिकाणी मदतीकरता धावून जाण्याची इच्छा होते. मला सांगताना आनंद होतो की या क्षेत्रामध्ये मी एकटा नाही. मी आज रोजी अप्पर जिल्हाधिकारी आहे. अनेक अप्पर जिल्हाधिकारी माझे मित्र आहेत, ते या कामामध्ये योगदान देतात. महाराष्ट्रामध्ये ते पसरलेले आहेत. अनेक उपजिल्हाधिकारी आहेत, अनेक तहसीलदार आहेत, इतर विविध खात्यांमधले लोक आहेत आणि हे सर्व मंडळी जेव्हा एखादी विपरीत परिस्थिती येते, मला आठवतं की सडक-अर्जुनी तालुक्यातली ती घटना होती. त्या सडक-अर्जुनी तालुक्याच्या घटनेमध्ये असं सालेकसामधली ती होती. असं घडलं होतं की त्या घरामध्ये जो वडील आहे, वडिलांना लकवा गेलेला आहे, त्यांना आंघोळ पण घालून द्यावी लागते. घरामध्ये 2 मुली, एक मुलगी साधारणतः 16 वर्षाची, एक मुलगी 12 वर्षाची. घरामध्ये मुलगा आणि आई. रात्रीच्या वेळेला एक साप आला, त्या आईला चावला, मुलाला चावला. त्याच्यामध्ये त्या आईचा आणि मुलाचा अंत झाला आणि मागे कोण उरलं तर त्या कमावू न शकणाऱ्या 2 मुली, ज्यांचं शिक्षण कसं पूर्ण करावं, आणि ते वडील की ज्यांना लकवा गेलेला आहे. आणि मग सर्व मित्रांना आम्ही मदतीचं आवाहन केलं. सर्वजण त्या कुटुंबाच्या मदतीकरता धावून आले आणि त्या कुटुंबाला सावरण्याची हिंमत दिली, आर्थिक बळ दिलं. दर महिन्याला मदत देऊ लागले. जमेल तसे अजूनही मदत करतात. किंवा मला हे गोरेगाव तालुका आहे, तिथं मरस कोल्हे आजी आहेत. कोविडनं अनेकांच्या घरातले लोक हिरावून नेलेत. त्यामध्ये त्या कुटुंबातले वडील आधीच वारले होते, आईचा मृत्यू झाला, कदाचित कोविडने झाला असावा. आणि घरामध्ये उरलं कोण तर घरामध्ये उरली 82 वर्षाची मरस कोल्हे आजी आणि 2 नातवंड, की एक 1.5 वर्षाची मुलगी आहे, एक 2.5 वर्षाची मुलगी आहे. आणि त्या आजीनं जगावं कसं, घर म्हणावं तर अगदी म्हणजे कधी डोक्यावर येऊन पडेल याचा भरोसा नाही. आणि मग सर्व आम्ही अधिकारी मित्र एकत्र आलो. प्रत्येकानं दरमहा 5,000 रुपये महिना देण्याचं ठरवलं आणि अजूनही त्या मरस कोल्हे आजीला त्यावेळी देखील मदत झाली आणि अजूनही जमेल तशी मदत मी आणि माझे अधिकारी मित्र करत आहोत. किंवा आणखी उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर मी नाव घेणार नाही, परंतु या गावामध्ये एक ताई आहेत. त्या एका काळामध्ये ऑर्केस्ट्रा सिंगर होत्या. त्यांनी मला एकदा फोटो दाखवले. त्यांनी प्रसिद्ध नटी श्रीदेवींसोबत काम केलेलं आहे. उषा उत्थुप सोबत त्यांनी त्या स्टेजवर, एका स्टेजवरनं गाणं म्हटलेलं आहे. परंतु कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला. सून घर सोडून गेली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबामध्ये उरलं कोण तर नातवंड, म्हणजे एक नात उरली, आजी उरली, एक नातू उरला. आणि आता ती सिंगरताई म्हातारी झाली आहे, गाणं म्हणू शकत नाही, कमावू शकत नाही. तर त्याही आजीला मी आणि माझे मित्र सर्व मिळून दरमहा 5,000 रुपये किंवा जमेल तशी राशी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या कुटुंबाला कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडू नये. असे अनेक उपक्रम ते सुचतात, समाजामध्ये दिसतात. कोविडनं जेव्हा प्रकोप केला होता, मी माझ्या मित्रांना आवाहन केलं, अन्नधान्याच्या आम्ही किट बनवल्या आणि त्या गरजू लोकांना ज्यांच्याकडे डेथ झाली त्यांच्याकडे किमान 1 महिनाभराचा किराणा पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. किंवा मग अनेकांना घर दुरुस्ती करता पैशाची गरज होती. कुठे कोणाचं जर घर जळून गेलं तर त्याला घर उभारण्याकरिता हा जो सहृदयी अधिकाऱ्यांचा गट आहे हा पुढे येतो. नुकतंच मी आमगाव तालुक्यामध्ये गेलो आणि मला असं दिसलं एका शाळेमध्ये की काही मुलांच्या पायामध्ये शूज नाहीत. शूज काय, काहींच्या पायामध्ये स्लीपर्स होत्या, काहींच्या पायामध्ये त्या देखील नव्हत्या. आणि अशी अंतःप्रेरणा मनातून निर्माण झाली की या मुलांच्या पायात आपण शूज घातले पाहिजे, जोडे घातले पाहिजे. मी माझ्या काही सहृदयी अधिकारी मित्रांशी बोललो. सर्वजण एकत्र आले आणि मला सांगताना आनंद वाटतो की पुढील तासभरामध्ये एका शूज विक्रेत्याला बोलवून पूर्ण 96 मुलांना त्या दिवशी शूज देण्यात आले. ही जी परिस्थिती आपण भोगली, जे दुःख आपण भोगलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, इतरांचं दुःख थोडं तरी कमी करता यावं, अशी एक प्रेरणा जी मनामध्ये आहे, अशी जी ज्योत जळते आहे आणि त्या ज्योतीला जो इतर अधिकारी मित्रांचा प्रतिसाद लाभलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे जे सामाजिक काम घडतंय
हे कदाचित त्याचाच एक परिणाम आहे. आणि मी असं म्हणेल की याच्यामध्ये माझं श्रेय 1 ते अर्धा टक्के आहे. याच्यामध्ये जे श्रेय आहे ते माझ्या पाठीशी उभा असणाऱ्या माझ्या इतर अधिकारी मित्रांचं आहे, की मी जेव्हा जेव्हा त्यांना म्हणतो की असं असं कुटुंब अडचणीमध्ये मदत केली पाहिजे. ते हिंगोली जिल्ह्यामधलं उदाहरण मला आठवते. ते पोळे नावाचे कुटुंब आहे की मुलगी बाळंतपणाकरिता घरी आलेली आणि मुलीची बोळवण करताना तिला पाठवताना घेऊन द्यायला कपडे नाहीत आणि जावई काय म्हणेल, अशा दुःखातून त्या कुटुंबातल्या जे मुलीचे वडील होते त्यांनी आत्महत्या केलेली. वृत्तपत्रातून ही बातमी आम्ही ऐकली आणि त्या कुटुंबामध्ये मागं कोण उरलं होतं तर एक पडकं घर आणि त्या पडक्या घरामध्ये राहणारी ती आजी. आणि महाराष्ट्रातले माझे सर्व अधिकारी मित्र गोळा झाले आणि अजूनही त्या कुटुंबाला दरमहा 5,000 रुपये पाठवण्याचं काम या अधिकारी मित्रांच्या संघटनेद्वारा, हे इन्फॉर्मल असं संघटन आहे, त्यांच्याद्वारा केलं जातं. मला असं वाटतं की यामध्ये माझा वाटा अतिशय कमी आहे, परंतु माझ्या हाकेला जे ओ देतात, जे प्रतिसाद देतात, त्या अधिकारी मित्रांचं हे खरं श्रेय आहे. सर, पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही आजही विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात आहे. ह्या शिक्षणाच्या बाजारात आपण टिकावं कसं, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सातत्याने फिरत असतो. मी कुठंतरी वाचलं की आपल्या सुद्धा वडिलांना असं वाटायचं की आपण सुद्धा कसं काय टिकू. मग आपण त्यांचा गैरसमज कसा दूर केला? मला असं वाटतं की हा फार मोठा गैरसमज आहे, अनेकांच्या मनामध्ये असू शकतो. अनेकांना असं वाटतं की बाबा नोकरी लागायची असेल तर पैसे द्यावे लागतात आणि हा शुद्ध असा गैरसमज आहे. मी मंत्रालयामध्ये लागलो होतो, मी डेप्युटी कलेक्टर म्हणून लागलो. त्यानंतर मी 2012 साली मुंबई महानगरपालिकेची, ज्याला आपण वॉर्ड ऑफिसर किंवा असिस्टंट कमिशनर हे पद म्हणतं, त्याच्याकरिता पण सिलेक्ट झालो होतो. 3-3 नोकऱ्या एका अर्थानं मला लागल्या आणि कधीही कोणालाही 5 पैसे देण्याची पाळी आली नाही. माझ्या अवतीभोवती जेवढे अधिकारी मित्र आहेत यांच्यापैकी कोणीही पैसे देऊन लागलेला नाही. हा जो सार्वत्रिक गैरसमज आहे हा लोकांनी मनातून काढून टाकला पाहिजे. गुणवत्ता जर आपल्या अंगी असेल तर आपल्याला कोणीही डावलू शकत नाही. MPSC, UPSC यासारख्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, निवड करणाऱ्या संस्था आहेत, त्यावर आपण विश्वास टाकला पाहिजे. आजही जेव्हा MPSC, UPSCचा रिझल्ट लागतो तेव्हा आपण पेपरमधून बातम्या ऐकतो की या भांडे धुणाऱ्या महिलेचा मुलगा सिलेक्ट झाला किंवा हे लाकडं तोडणाऱ्याचा मुलगा सिलेक्ट झाला, रिक्षा वाहणाऱ्याचा मुलगा, ऑटो चालवणाऱ्याचा मुलगा सिलेक्ट झाला. तर त्याच्यामुळं हा जो गैरसमज आहे की नोकरी करता पैसे लागतात हा सर्वांनी काढून टाकला पाहिजे. आणि आपल्या ज्याला आपण म्हणू मनगटातलं बळ आहे, आपलं बुद्धी चातुर्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या माध्यमातून यश मिळवण्याकरता कार्यप्रवण झालं पाहिजे. मगाशी जे मी आईस्क्रीम सांगितलं होतं त्याच्यामधला जो शेवटचा जो क्रियाशीलता आहे ती क्रियाशीलता अंगी बाणवली आणि महत्वाकांक्षा जर आपल्या मुलांच्या अंगी असेल तर मला असं वाटतं की त्यांना कोणीही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. स्पर्धा परीक्षेतून नोकरी लागायला पैसे वगैरे द्यावे लागतात, हा खरं म्हणजे फार मोठा असा गैरसमज आहे, तो प्रत्येकानं मनातून काढून टाकला पाहिजे. साहेब, आईंचं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रमुख स्थान असते. आपण सुद्धा अभ्यास करत होतात, आपल्या आई फार खुश होत होत्या. त्यांना वाटायचं की आपला मुलगा खूप यशस्वी होईल आणि आपण ते करून सुद्धा दाखवलं. साहेब, आपली आई कशा प्रकारे आपली काळजी करत असत आणि तुमच्या यशाच्या मागे त्यांची काय भूमिका आहे? खरं म्हणजे आपली आईच आपल्याला घडवत असते आणि हे माझ्याच बाबतीत नाही, इतर अनेकांच्या बाबतीत असेल, इतर अनेकांच्या काय सर्वांच्या बाबतीत असेल. मला आठवतं की मी जेव्हा अभ्यास करायचो माझ्या आईला फारसं कळत नव्हतं त्यामधलं की आपला मुलगा नेमका कशाचा अभ्यास करतो, परंतु तिचं एक मानसिक बळ माझ्या पाठीशी होतं. सातत्यानं ती मला असं नीतिधैर्य द्यायची, मनोबल द्यायची की हो तू करू शकतो, तू करू शकतो. आणि तिनं दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळंच मी अभ्यास करू शकलो, स्पर्धा परीक्षा देऊ शकलो, यशस्वी होऊ शकलो. माझ्या यशस्वी होण्यामध्ये आईचा फार मोठा वाटा आहे असं मी म्हणेल. मी इतरही आई वडिलांना असं म्हणेल की तुमचा मुलगा जर एखादा प्रयत्न करत असेल तर त्याला बळ द्या, त्याचा कल कशाकडे आहे ते समजून घ्या, आपले विचार त्याच्यावर लादू नका, त्याला जे करायचं ते करू द्या. आणि तुमच्या मुलाला सांगा की हो बाबा तू प्रयत्न केला तर तू यशस्वी होऊ शकतो. आणि याच्यामध्ये आईचा वाटा हा फार मोठा आहे. आपल्या व्यक्तिमत्वावर आईचा पगडा फार मोठा असतो. मला असं वाटतं की जर प्रत्येक आईनं आपल्या मुलाला असंच खंबीर मनोधैर्य दिलं तर प्रत्येक मुलगा हा यशस्वी होऊ शकतो.
साहेब, आपण विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत शिखर गाठलंय आणि शेतकऱ्यांचं, मजुरांचं कितीतरी मुलं आपल्याला आदर्श मानतात. साहेब, आपण त्यांना काय संदेश द्याल? कशा प्रकारे त्यांनी मेहनत करावी? बघा, अनेक जण यशस्वी होण्याकरता झगडत आहेत, संघर्ष करत आहेत. कोणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून, कोणी व्यवसायाच्या माध्यमातून, प्रत्येकाचं कोणी कला क्षेत्रामध्ये संघर्ष करत असेल. मी प्रत्येकाला हेच म्हणेल की तुम्ही स्वतःच्या नजरेपुढे एक ध्येय ठेवा की मला माझ्या आई वडिलांना खुश करायचं आहे, त्यांना आनंदी पाहायचं आहे. आणि तुमचे आई वडील आनंदी केव्हा होतील? जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. आणि तुम्ही यशस्वी केव्हा व्हाल? जेव्हा मी मगाशी म्हटलेला आईस्क्रीम तुम्ही तुमच्या अंगी बांधवाल. की तुमच्याकडे आत्मविश्वास हवा, इच्छाशक्ती हवी, सकारात्मक दृष्टिकोन हवा, क्रियाशीलता हवी, महत्वाकांक्षा हवी. आणि मला असं वाटतं की असं जेव्हा तुम्ही तुमच्या अंगी आईस्क्रीम बांधवाल, भरभक्कम असा प्रयत्न कराल, आपलं ध्येय निश्चित कराल आणि त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल कराल, आणि ज्या दिवशी तुम्हाला यश मिळतं तर त्या दिवशी तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर खरं हसू फुलतं. त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही तो आनंद झळकावता. तर मी माझ्या आईवडिलांना माझ्या यशाच्या माध्यमातून आनंदी करेल, हा आत्मविश्वास आणि हे ध्येय प्रत्येकानं मनामध्ये असं निश्चित केलं पाहिजे. मला असं वाटतं की या ध्येयाने प्रवृत्त होऊन जेव्हा प्रत्येक जण तयारी करायला लागेल तेव्हा तो आपल्या आईवडिलांना आनंदित करू शकेल. आणि हेच त्या मुलाचं, त्या मुलीचं उद्दिष्ट असलं पाहिजे जीवनाचं की हो, मी माझ्या यशाच्या बळावर माझ्या आईवडिलांना आनंदी करणार आहे. सर, आयुष्यात जोपर्यंत प्रेरणा मिळत नाही तोपर्यंत माणूस यशस्वी होत नाही, आणि जेव्हापर्यंत यशस्वी होत नाही तेव्हापर्यंत यशाचा राजा होऊ शकत नाही. प्रेरणा आपल्या पत्नीचं नाव, यशस्वी आपल्या मुलीचं नाव आणि राजेश आपलं नाव. सर, हा कसा सूत्र आहे? मला असं वाटतं हा निव्वळ योगायोग आहे. आणि मी सकारात्मकतेमध्ये, पॉझिटिव्हिटीमध्ये विश्वास ठेवतो. माझ्या पत्नीचं नाव आधीच प्रेरणा होतं खरं म्हणजे, त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये काही फार करावं लागलं नाही. आणि मुलीचं जेव्हा नाव ठेवण्याची वेळ आली तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की हिचं नाव आपण यशस्वी ठेवूया. बघा, आपण मुलाचं नाव काय ठेवतो याच्यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर मला यशस्वी हे जे नाव आहे, म्हणजे ते नाव उच्चारलं की त्या पुढच्या माणसापर्यंत संदेश जातो की हो, मी यशस्वी आहे, अशी प्रेरणा त्यातून मिळते. अर्थात प्रेरणा हे पण माझ्या पत्नीचं नाव आहे. तर एक नाव सकारात्मक असावं म्हणून ते मुलीचं यशस्वी नाव आम्ही ठेवलं. आणि मला आनंद होतो सांगताना की ती छानपैकी प्रयत्न करते आहे. CBSE 10वीमध्ये तिला 97% मार्क्स यावेळी मिळालेले आहेत. आणि तिनं भविष्यामध्ये असाच प्रयत्न करावा आणि आपलं यशस्वी हे नाव सार्थक करावं, अशा मी माझ्या मुलीला शुभेच्छा देतो. आणि इतरही सर्वांच्या मुलामुलींना शुभेच्छा देतो की तुमच्याही आईवडिलांना तुम्हाला यशस्वी झालेलं पाहायचं आहे तर तुम्ही तुमचा खूप असा मनोभावे प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा आणि आपल्या आईवडिलांना आनंदित करा. साहेब, आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आजची मुलाखत कशी राहिली याच्यावर आपलं मत? अतिशय छान, जिवंत, सळसळती ही मुलाखत होती. माझ्या माहितीनुसार हा तुमचा नवीनच चॅनल आहे, नवीनच प्रयत्न आहे. परंतु मुलाखतीमध्ये असं कुठंच वाटलं नाही की तुम्ही नव्यानं मुलाखत घेताय किंवा पहिल्यांदा मुलाखत घेताय. तर मला असं वाटतं की एक अतिशय ब्राईट असं फ्युचर आहे. समाजामध्ये जे चांगलं आहे, इतरांना प्रेरणादायी आहे, ते पुढे आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे असं तुम्ही मला सांगितलं. तुमच्या या प्रयत्नांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही समाजाकरिता एक प्रेरणेचं स्थान बनावं. अनेक ज्यांच्यापासनं कोणाला काही घेता येईल, शिकता येईल, विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळू शकतील अशा व्यक्तिमत्वांना तुम्ही पुढे आणावं. या तुमच्या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.